नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बंडखोर शिंदे गटानं शिवसेना पक्ष संघटनेवर दावा केल्यामुळे शिवसेनेनं प्रत्येक शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे। मात्र युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून सर्वात कमी निष्ठापत्र गोळा झाल्यामुळे भाजपनं सेनेला डिवचलंय। पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। निष्ठापत्रात वरळी पिछाडीवर, भाजपच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे। भाजप वरळीत पाडणार खिंडार, शिवसेना भाजपात रंगणार सामना। राज्यात सत्तांतरानंतर शिवसेनेनं पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून निष्ठापत्र लिहून घेण्यास सुरुवात केलेली आहे। बंडखोर शिंदे गटानं निवडणूक आयोगात आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केल्यामुळे शिवसैनिकांकडून निष्ठापत्र मोहीम राबवली जात आहे। मात्र या मोहिमेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ मागे पडल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केलेलं आहे। जी वरळी आमची म्हणतात, आकडे समोर आलेत। निष्ठेसाठी प्रतिज्ञापत्र घ्यावी लागतात। स्वपक्षाच्या निष्ठेसाठी प्रतिज्ञापत्र गोळा करण्यामध्ये मुंबईत वरळी सगळ्यात शेवटून क्रमांक 1। शिवसेनेच्या शाखांमधनं 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून घेतली जात आहेत। त्यासाठी प्रत्येकी 150 रुपयांचा खर्च येतोय आणि याची जबाबदारी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना तसं आवाहन केलेलं होतं। मला फुलांचे गुच्छ नकोत, मला सदस्यांच्या अर्जांचे आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे ही माझी भेट असेल। आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे 3 आमदार, खासदार आणि नगरसेवक अशी मोठी ताकद आहे। शिवसेनेचा हा सर्वात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ म्हणूनही ओळखला जातो। म्हणूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी इथून निवडणूक लढवलेली होती। मात्र शिवसेनेतल्या आमदारांच्या बंडानंतर इथलं राजकीय समीकरण बदललेलं आहे। 2000-2500 लोकांनी वरळीमध्ये आम्ही शिवसेनेसोबत असं प्रतिज्ञापत्र दिलं नाही आणि म्हणून आमच्या जीवावर जे जिंकले त्यांचे गड आता गडगडून खाली पडतील, हे चित्र मुंबईत दिसतंय। शिवसेना बंडखोर आमदारांचा सामना करत असतानाच आता भाजपनं सुद्धा शिवसेनेसमोर आव्हान उभं केलेलं आहे। माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय। भाजपकडून वरळीतल्या जांभोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वरळी मतदारसंघात भाजपकडून आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरलेली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात विजयाची हंडी कोण फोडणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विधिमंडळ अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना खडे बोल सुनावले। पाटील यांना नीलम गोऱ्हे यांनी आसनावर बसण्याची सूचना केली। मात्र गुलाबराव पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी गुलाबराव पाटील यांना चांगलंच खडसावलं। पाहूयात। विधिमंडळात खडा जंगी, शिवसेना आणि शिंदे गटात सामना। नीलम गोऱ्हेंनी सुनावले खडे बोल। राज्यातील सत्तांतरानंतर विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना आणि शिंदे गटाचा पहिल्यांदाच सामना झाला आणि त्याचे पडसाद सभागृहात उमटल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांनी सह्या केलेले निर्णय अधिकाऱ्यांच्या मान्यतेकरिता पटलावरती ठेवण्याची प्रथा योग्य आहे का, असा सवाल शिवसेना आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला होता। त्यावर दोन्ही बाजूच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। या गोंधळामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांना 3 वेळा सभागृह तहकूब करावं लागलं। 10 मिनिटासाठी
यासाठी सभागृह तहकूब करते। सभागृह सुरू झाल्यानंतर अचानक पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे बोलायला उभे राहिले। त्यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला। या वादात हस्तक्षेप करत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना आसनावर बसण्यास सांगितलं, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गुलाबराव पाटील बोलतच राहिले। विरोधी पक्षनेते या ठिकाणी बोलले की एक मंत्री दादागिरी करत होता। मी त्या कॅबिनेट मधला सभासद त्यावेळेस होतो। अनिल परबांना विचारायचे मंत्री होते, 4 मेचा जीएसटीचा पगार देऊ शकले नाही। गुलाबराव पाटील दुर्लक्ष करत असल्यामुळे संतापलेल्या नीलम गोऱ्हेंनी मंत्री गुलाबराव पाटलांना हे खडे बोल सुनावले। मी आपल्याला वारंवार ताकीद दिली, विनंती केली, तरी तुम्ही ताकीद काय खरं नसतं ताबडतोब। हे कुठली पद्धत आहे सभागृहामध्ये वागायची? परत परत सभापती सांगतात ही कुठली पद्धत आहे का? चौकावर उभे कुठली तरी मंत्री आहेत, काय झालं? मंत्री तुमच्या घरी खाली बसा, हे सभागृह आहे। सभापतीच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेत दोन्ही बाजूच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ केला। हा गोंधळ शांत झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात येताच एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित केला। त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं उत्तर ऐकून सभागृहात एकच हशा पिकला। माझा प्रश्न सरळ आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांना की जर असं असेल तर या ठिकाणी तुम्ही सचिवालय केलं, मंत्रालय केलं नाही, तर या सचिवालयाचं नाव बदलून परत मंत्रालय करणार का? म्हणजे मंत्र्याच्या सहीला काहीतरी अर्थ राहील। आपल्याकडे बहुमत असताना का नाही घेतले? बहुमत गमावल्यानंतर राज्यपालांचं पत्र आल्यानंतर झालेल्या सह्या आहेत। माननीय मंत्र्यांनी योग्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सचिवालय अस्तित्वात नाही, महाराष्ट्रात केवळ मंत्रालयच आहे। शिवसेना आणि सत्ताधारी शिंदे गटात जवळपास 1 तास वाद सुरू होता। विधिमंडळ अधिवेशन काळात हा संघर्ष झडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये गद्दारीवरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे। शिवसेनेकडून शिंदे गटावर गद्दार म्हणून सतत टीका केली जाते। ती टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। त्यामुळेच आता शिंदे गटानं देखील शिवसेनेवर पलटवार केलाय। गद्दारीवरून वार पलटवार। सेना शिंदे गटात रंगला सामना। राजकीय संघर्षाला आली धार। चाळीस आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांवर गद्दार म्हणून सातत्यानं टीका केली जाते। आता विधानसभा अधिवेशनाच्या निमित्तानं शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। सलग 2 दिवस सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 50 खोके एकदम खोके आणि गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी अशा प्रकारची घोषणाबाजी केली। शिवसेनेकडून गद्दार असल्याची सतत टीका होत असल्यामुळे शिवसेना गटातील आमदार कमालीचे अस्वस्थ झालेत। त्यातच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला गद्दार म्हणून पुन्हा एकदा डिवचलंय। सरकार लवकरच कोसळेल, कारण हे घटना बाह्य आहे, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार आहे। ज्या लोकांशी आपण निष्ठा बघितली असेल, एका माणसाच्या बरोबर नाही राहिली, एका पक्षाबरोबर नाही राहिली, ते अशा लोकांबरोबर काय राहतील ज्यांना पुन्हा एकदा तिथे जाऊन काहीच नाही मिळालं। शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिल्या आहेत। त्यानुसार आता शिंदे गटाकडून सुद्धा पलटवार करायला सुरुवात झाली आहे। शिंदे गटानं महाविकास आघाडीच्या निर्मितीवर बोट ठेवत गद्दारीची व्याख्या काय असा प्रश्न उपस्थित केलाय। गद्दार ह्या शब्दाची आधी मला व्याख्या कळत नाही। गद्दार ह्या शब्दाची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे महाराष्ट्रासमोर। परंतु भाजप आणि शिवसेना एकत्र लढली, मतदारांनी आम्हाला कौल दिला आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्यासोबत गेलो, ही गद्दारी होत नाही का? हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। आपण गद्दारी केली नसल्याची सारवासारव शिंदे गटाकडून सातत्यानं केली जाते।
हे बंड नसून उठाव असल्याचा शिंदे गटाच्या आमदारांचा दावा आहे। मात्र शिवसेनेकडून होणारी टीका थांबायचं नाव घेत नाही। त्यामुळे आगामी काळात शिंदे गटाला गद्दारीच्या टीकेचा सामना करावाच लागणार हे स्पष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आज विधिमंडळाच्या सभागृहात एका चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मिश्किल टिप्पणी करताना थेट मुख्यमंत्र्यांच्या दाढीलाच हात घातला आणि भुजबळांच्या या टोलेबाजीमुळे सभागृहात एकच हशा पिकला। पाहुयात नेमकं काय घडलं ते। छगन भुजबळांची सभागृहात टोलेबाजी। मुख्यमंत्री बसलेले आहेत, आपण सगळे ओळखीची माणसं। तर मला तर खूप आनंद आहे आपल्याकडे बघून, तुम्ही मुख्यमंत्री झालात। थेट मुख्यमंत्र्यांच्या दाढीलाच हात घातला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले। काळी दाढी, पांढऱ्या दाढीचा उल्लेख, पण त्याच्यामध्ये पण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे। भुजबळांची मिश्किल टिप्पणी। काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे, सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्थान भर आहे। सभागृहात एकच हशा पिकला। सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्थान भर आहे, दिल्लीपासून। राज्याच्या विधिमंडळामध्ये नेहमीच एकमेकांवर तुटून पडणारे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातले आरोप प्रत्यारोप आणि वार प्रतिवार हे नेहमीच पाहायला मिळतात। मात्र कधी कधी या तणावाच्या वातावरणात सुद्धा वेगवेगळ्या पक्षाची नेते मंडळी एकमेकांना टोले लगावणं आणि कोपरखळ्या मारण्यामध्ये एकदम पटाईत आहेत। फक्त भाषणावर अजून तुम्ही जीएसटी लावलेली नाही, म्हणून भरपूर भाषण लावून टाकाल। हे वागणं बरं नवं। गुरुवारी कामकाजाच्या वेळेला याचाच साऱ्या सभागृहाला प्रत्यय सुद्धा आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केलेल्या टोलेबाजीमुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले, कारण भुजबळांनी त्यांच्या भाषणातून लगावलेल्या टोल्यांमधनं थेट मुख्यमंत्र्यांच्या दाढीलाच हात घातला। मुख्यमंत्री बसलेले आहेत, आपण सगळे ओळखीची माणसं। तर मला तर खूप आनंद आहे आपल्याकडे बघून, तुम्ही मुख्यमंत्री झालात। म्हणजे मला आनंद वेगळाच आहे साहेब। याचं कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले, पण त्याच्यामध्ये पण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे। काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे, सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्थान भर आहे, दिल्लीपासून। तर लागलीच भुजबळ यांच्या या मिश्किल टिप्पणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा नेहमीच सन्मान केला जातो असं सुद्धा म्हटलं। भुजबळ साहेब, हे लोकसभेतलं भाषण होतं, पण विधानसभेत तुम्ही केलं, पण हरकत नाही। तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माफी आहे, त्याच्यामुळे तुम्ही निश्चित करू शकता। पण याच्यामध्ये नाही, हां, पांढरी दाढी आहे आणि ती पांढऱ्या दाढीचा आमच्याकडे फार सन्मान आहे। सभागृहातला पिकलेला हा हशा नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या या नेते मंडळींमधल्या सौहार्दपूर्ण राजकीय संबंधांचीच साक्ष देणारा ठरतो, हेही तितकंच खरं। काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे, सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्थान भर आहे, दिल्लीपासून। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आज सभागृहात कोकणातील 2 आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। भास्कर जाधव कोकणातील खराब रस्त्यांचा प्रश्न मांडत होते आणि यावेळी अडथळा आणणाऱ्या आमदार नितेश राणे यांना भास्कर जाधव यांनी चांगलंच सुनावलंय। पाहुयात नेमका कसा हा कलगीतुरा रंगला होता ते। कोकणातील आमदारात शाब्दिक चकमक। तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही, मी सरकारला बोलतो। भास्कर जाधव नितेश राणेंमध्ये उडाला खटका। घाटांच्या विषयाचा उल्लेख झाला म्हणून सांगतो, तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही, मी सरकारला बोलतो। मी मंत्र्यांशी बोलतो, तुमच्याशी नाही। प्रश्न मी मंत्र्यांशीच बोलतोय। नितेश राणेंना भास्कर जाधवांचा इंगा। त्यांना एक उपाय म्हणून मला सुचवायचा आहे। प्रश्न जरा शिकवा। विधानसभा अध्यक्षांना करावा लागला हस्तक्षेप। अध्यक्ष
आम्ही प्रश्न विचारून थकलोय। गुरुवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सुरू होताच शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव चांगलेच आक्रमक दिसले। गणपती करता स्पेसिफिक प्रश्न विचारा। सुसह्य लक्षवेधीवरून भास्कर जाधव यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। कोकणातील खराब रस्ते आणि मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून सरकार काय उपाययोजना करतंय असा भास्कर जाधवांनी सरकारला खडा सवाल केला। यावेळी भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणे यांनी मधली 2.5 वर्ष वाया गेली असा शेरा मारून महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं। त्यावर जाधव यांनी मला तुमच्याकडून काहीही सल्ला नको, मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही अशा शब्दात नितेश राणे यांना चांगलंच फटकारलं आणि आपल्या प्रश्नामध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा अशी विनंतीही जाधवांनी सभापती नार्वेकरांकडे केली। अध्यक्षांशीच बोलतोय, जरा शिकवा। नको, तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही, मी सरकारकडे बोलतो। प्रश्न 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 मी मंत्र्यांशीच बोलतोय। चला अध्यक्षांची बोला। अध्यक्षांशीच बोलतोय, जरा शिकवा। प्रश्न अध्यक्ष महोदय, आपल्याकडे 35 सेकंद राहिले आहेत। प्रश्न जाधवांनी फटकारल्यानंतरही नितेश राणेंचं पुन्हा पुन्हा शेरे मारणं सुरूच होतं। त्यामुळे शेवटी सभापती राहुल नार्वेकर यांनाच हस्तक्षेप करावा लागला। तर सरते शेवटी फडणवीसांनी मिश्किलपणे भास्कर जाधवांना वाचायची गरज काय, त्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी तुम्हाला लगेच कळेल असं म्हणत गंभीर वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न केला। प्रश्न 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 मी मंत्र्यांशीच बोलतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। जरा शिकवा। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल 40 दिवसानंतर पार पडला। मात्र शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचं बोललं जातंय, तर तिकडे अपक्ष आणि मित्र पक्ष तर गिनतीमध्ये देखील नसल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय। त्यातल्या त्यात मविया सरकारमधील तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात होतं। मात्र आज माध्यमांसमोर येत त्यांनी मोठं वक्तव्य केलंय, पाहूया। 15 सप्टेंबर पर्यंत मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार। 15 सप्टेंबरच्या आत विस्तार होईल। सरकारनं आपल्याला शब्द दिलाय। शब्द दिला म्हणूनच तर बच्चू कडूंचा मोठा दावा। शब्द मी दाडाव सांगितलं, शब्द दिला। नाराज नसल्याचंही केलं स्पष्ट। नाराज आहे म्हणून न याचं काय कारण आहे? सभागृहात त्याचा नाराजी काढण्याचा काही अर्थ नाही आहे। कडूंना दुसऱ्या विस्तारात स्थान। मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, मी गिरीश दत्तात्रय। शिंदे फडणवीस सरकारचा पहिला विस्तार तब्बल 40 दिवसांनंतर एकदाचा पार पडला। पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। काहींना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं जाईल असं सांगून त्यांची बोळवण केल्याचं बोललं जातंय। शिंदे गटाच्या बंडाळीमध्ये पहिल्या क्षणापासून एकनाथ शिंदेंसोबत असलेले प्रहारचे आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंना आशा होती की पहिल्या विस्तारात त्यांचा विचार केला जाऊन त्यांची वळणी लागेल। मात्र त्यांची साफ निराशा झाल्याचं बोललं जात होतं। शिवाय बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी दांडी मारल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना जास्तच उधाण आलं होतं। 2 दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती। मात्र आज या साऱ्या चर्चांना पूर्णविराम देत ते विधिमंडळाच्या परिसरात माध्यमांना सामोरे गेले आणि त्यांनी येत्या 15 सप्टेंबर पर्यंत मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल आणि त्यात नक्कीच आपल्या नावाचा विचार केला जाईल असं आश्वासन दिल्याचा दावा देखील केलाय। मंत्रिपदाबाबत काही चर्चा झाली आहे? पुढे विस्तारावर आता 15 सप्टेंबरच्या आत विस्तार होईल आमचं बोलणं। शब्द दिला म्हणूनच तर शब्द मी दाडाव सांगितलं, शब्द दिला। तर तिकडे अजित पवारांनी बोलण्याच्या ओघात नाव न घेता बच्चू कडूंना टोला लगावलाय की शिंदे गटाच्या 40 जणांची त्यांना जास्त चिंता आहे। तुम्ही अपक्ष आणि मित्रपक्ष तर त्यांच्या खिसगणतीत देखील नाहीयेत। आता घोडा मैदान जवळच आहे। लवकरच कळेल की बच्चू कडूंना आणि त्यांच्या सोबतच्या अपक्ष आमदारांना
मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात स्थान मिळतं की पुन्हा त्यांना ताटकळत ठेवलं जातं? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे बच्चू कडूंची मिनिस्टर इन वेटिंग अशी अवस्था झाली आहे, तर दुसरीकडे त्यांनी विधिमंडळात आपल्याच सरकारचे वाभाडे काढलेत. पीक विमा योजनेवरून बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिलाय. पाहूयात. माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात डावललं गेल्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झालाय. बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगली होती. एकीकडे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा असताना दुसरीकडे ते विधानसभा अधिवेशनात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिला. काही कोणाला लागून घ्यायची गरज नाही आणि लागली तर त्याची फिकर नाही, काही विषय नाही. पण मला वाटतं का हे जे आहे हे सामान्य सगळ्या लोकांसाठी, तुमच्या आमच्या मायबाप शेतकऱ्यासाठी काही धोरण बदलणं महत्त्वाचं आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात राज्याच्या विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी बच्चू कडू यांनी आग्रह धरला. एवढंच नव्हे तर शिंदे सरकारचे वाभाडेही काढले. नेत्यांप्रमाणेच सरकारी अधिकारी सुस्त असल्याची टीकाही त्यांनी केली. आजच्या उद्या जर आदेश दिले सगळ्या कलेक्टरला आणि त्यांना सांगितलं का ज्या महसूल मंडळामध्ये 50% वर नुकसान झालं तर सरकारचा अर्धा भार कमी होतं. हे 25% पैसे कंपनीला देणं अनिवार्य आहे. पण एक ऍग्रीमेंट आहे, पण एकाही कलेक्टरचा अहवाल आला नाही. जसे आम्ही तसे ते, काही फरक नाही. पीक विम्यावरून शिंदे सरकारला टार्गेट करताना बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारच्या काळातल्या कामांचं तोंड भरून कौतुक केलं. मागच्या वेळेस आम्ही कॅबिनेटमध्ये गेलो, दादा होते, सगळे होते, ते डवले होते सचिव, ते तर लवकर लागून देत डवडे साहेब. त्याच्यासमोर पोथीपारायण वाचल्याशिवाय त्याचं जमतच नाही काम. आणि मग तेव्हा लागू झालं, कलेक्टरचे अहवाल आले म्हणून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे त्यावेळेस 25% भेटले. हा स्टँडिंग आहे, पहिल्यांदा मदत भेटली 25% मागच्या काळात. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात बच्चू कडू यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. एकीकडे शिंदे सरकारला पाठिंबा असतानाच बच्चू कडू यांनी पीक विम्याच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.